तुम्ही कर्णी सेनेचं नाव ऐकलं असेल. त्या लोकांची कुलदैवता म्हणजेच कर्णी माता. कर्णी मातेचं मंदिर राजस्थानमध्ये. विशेष म्हणजे या मंदिरात मूर्तीपेक्षा हजारो पटीने जास्त उंदरं आहेत. म्हणूनच या मंदिराला उंदरांचं मंदिरही म्हणतात. या मंदिरात उंदरांसाठी ठिकठिकाणी बाजरी, बुंदी आणि प्रसाद जमिनीवर पडलेला असतो. या उंदरांना कर्णी मातेची मुले मानले जातात. त्यामुळे चुकूनही उंदरांना इजा करणं इथे पाप मानलं जातं. लोकांच्या पायाखालनं उंदीर आल्याने त्यांना कोणतीही इजा होऊ नये म्हणून इथे पाय उचलून चालण्यास मनाई आहे. त्यामुळे या मंदिरात पाय घासत चालावं लागतं. आणि जर एखाद्या भक्तामुळे चुकून उंदराचा मृत्यू झाला तर त्याची भरपाई म्हणून भक्ताला चांदीचा उंदीर मंदिरात अर्पण करावा लागतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला बिकानेरचे महाराजा गंगासिंग यांनी हे संगमरवरी मंदिर बांधलं. जेव्हापासून हे मंदिर बांधलं गेलं तेव्हापासून इथे उंदरांचा वावर असल्याचं सांगितलं जातं. त्यांची संख्याही वाढली नाही आणि कमीही झाली नाही. या उंदरांचं वैशिष्ट्य म्हणजे पहाटे 5 वाजता मंदिरात मंगला आरती आणि सायंकाळच्या आरतीच्या वेळी त्यांच्या बिळातनं उंदीर बाहेर पडतात. इथे उंदरांची गणना कधीच झाली नसली तरी इथे 20,000हून जास्त उंदीर असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यामध्ये फक्त 3 पांढरे उंदीर आहेत ज्यांचं दर्शन घ्यायला लोक कित्येक काळ वाट पाहतात. उंदीर डोक्यावर चढला तर ते शुभ मानलं जातं. तुम्ही मनोकामना घेऊन मातेच्या चरणी येता आणि त्यानंतर तुम्हाला जर पांढरा उंदीर दिसला किंवा त्याने तुमच्या पायाला स्पर्श केला तर समजा की इच्छा तुमची मान्य झाली आहे. या आशेने लोक मंदिरात येतात आणि पाय घासत चालत राहतात.